हाय कर. हॅलो एव्हरीवन. बॅक टू माय चॅनल. तर वेलकम करून आम्ही कुठं चाललोय? राजांच्या आश्रमात. राजांचा आश्रम नाही ते. बाबांनी आम्ही योगा रिट्रीट अँड मेडिटेशन सेंटर अशा ठिकाणी चाललोय. तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा, पण ते कसं असेल काहीच आयडिया नाही आहे. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मजा बघा. मी जेवढी माहिती मला आहे किंवा जेवढी मिळू शकेल तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून. सो आम्ही आलोय ब्रेकफास्टला इकडे बँगलोर कॅन्टीनला. ब्रेकफास्ट करू आणि पुढे जाऊ. अदू काय खाणार आहे सांग? काही नाही. अद्वैचं ॲज युजल काही नाही. अमित तू काय खाणार आहेस? कॉफी घेऊन. अमित कॉफी आणि मी खाई. सो चला घाला. हे बघ तू चिडला आहेस म्हणून त्यांनी तुला हे दिलंय. सो आम्ही फोटो काढायला थांबलोय. मला भरपूर फोटो काढायचे. तर फोटो काढायला थांबलोय आम्ही. आम्ही तिथे गाडी लावलेली. अरे आतून चाल. सो तुम्हाला माझे छान छान फोटो मे बी तुम्ही बघितलेले असतील, पण म्हणजे मी हा व्लॉग अपलोड करेपर्यंत माझे फोटोज पोस्ट झालेले असतील. हॅलो गाईज. सो आम्ही आहे इथून एक 15 मिनिटाचं अंतर आहे. थोडंसं काहीतरी स्नॅक्स घेण्यासाठी आम्ही त्यांनी दुकानात गेले. दुकान नाही, टपरीच म्हणायला लागेल. आणि मी गाडीत आहे आता. इथून एक 10 ते 15 मिनटात इथे पोहोचू आणि येस मी तुम्हाला अपडेट करेन. सो स्टे ट्यून. मी दार लावलं ना की ह्याला प्रॉब्लेम असतो. किती सुंदर आहे. मस्त वातावरण आहे. हे अमित आणि अद्वै गाडीत आहेत आणि मी इकडे उतरली आहे शूट करायला की तुम्हाला दाखवू. या छोट्याशा पुलावरनं आमची आता गाडी जाईल. गाडी पुढे घेऊन गेला आता मला चालवेल उगाच. केलं तर लक्ष्मण म्हणतो तो म्हणतो की आपण त्यांना सॉरी करून देऊ. पण लक्ष्मण म्हणतो की मी याला सॉरी करणार नाही. सॉरी म्हणजे म्हणणार नाही. सॉरी म्हणणार नाही. कारण की याने सीतेला पळवलं. मग एवढंच. मग तेव्हा अंगताला पाठवलं. अंगताला सिंहासन नाही दिलं. अंगताने त्याची शेपटी गोल गोल करून त्याच्यावर जाऊन बसला. रावणाच्या सिंहासनापेक्षा मोठी. मग रावणाला असं बघावं लागत होतं. ओके. बॅक टू माय चॅनल. वेलकम. बॅक टू माय चॅनल. सो हे जे दिसतंय हे आहे त्या आश्रमचं रिसेप्शन. म्हणजे आम्ही लास्ट टाइम इथेच एन्क्वायरी केलेली आणि बुकिंग पण त्यांनी इथेच घेतलं असावं. मी इथलाच नंबर मी डायल केला असावा बुकिंग करताना. आणि इथून एक जण आमच्यासोबत, म्हणजे आमचे रूम्स इथे नव्हते, ते हिलटॉपला होते. तर मग त्यांनी एक जण आमच्यासोबत पाठवलेला जो आम्हाला तिथे आमचं रूम्सचा चेक इन करायचा होता. त्यामुळे मग तिथे घेऊन जाईल.
तर ते आमच्या सोबत आलेले. फैमिली है लास्ट 21 ईयर्स की हुआ है। तो पापा भी यही पे आपके मतलब? हाँ वो भी थोड़ा बाहर गए हैं 2-4 दिन, हाँ, तो मैं देख रहा हूँ, वरना मैं योगा सिखाता हूँ और ऑफिस का देखता हूँ। अच्छा। मेरे पापा पूरा मैनेज करते हैं आश्रम का। इनको मिला था मैं 2 साल पहले। किनको? धारणा जी। क्या नाम है उनका? धारणा जी। वो सर जो अंदर है, हाँ धारणा। धारणा, वो मेडिटेशन टीचर है। अच्छा। हम वो यहाँ एक रिसोर्ट पे आए थे, तो बोर्ड देख के यहाँ आ गए थे, अच्छा, तो उनसे मिल लिए थे, तो इसलिए इस बार सोचा चलो रहने के लिए आ गए। बिल्कुल बिल्कुल अच्छा किया। आपका नाम क्या है? अद्वैत सॉरी, अद्वैत अद्वैत। 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 ये अद्वैत। अद्वैत, वाह बहुत अच्छा नाम है। लास्ट 1 वीक से रुका हुआ बारिश। नहीं तो बहुत होगा। बिल्कुल बिल्कुल, जुलाई तो काफ़ी गया अच्छा बारिश। हाँ। अरे थांब. पास में ही है, हम बाद बैग लेने बाद में आ जाएंगे। हॅलो एव्हरीवन. सो मी तिकडून आले, म्हणजे आम्ही इथे आलो, चेक इन केलं आणि मी जे झोपले ना त्यानंतर मी आत्ताच उठली. काहीच हे नाही. अद्वै पण झोपेतच आहे, अद्वै आणि मी दोघं झोपलेलो. तर आता उठले, ते पण लंच टाईम झाला आहे, 1 वाजता त्यांचा लंच आहे. सो म्हणून उठलो आहे. आता इथून जातो आणि बघू काय लंचमध्ये, आणि येस मी तुम्हाला तिथलं दाखवते. मस्त वाटतंय. सो आम्ही जेवायला निघालो आहे खाली. सो इथे जेवण पण आपण स्वतः काढून घ्यायचं होतं आणि आपल्या प्लेट स्वतः धुवून त्यांच्या रॅकमध्ये ठेवायच्या होत्या. हे आवडलं मला. यांचं नाव आहे धारणाजी. म्हणजे हे सगळं या आश्रमाचं बघतात, ते मेडिटेशन शिकवतात इथे. त्यांचं ॲक्च्युअल नाव आहे डॅनियल आणि हे आहे US चे, पण ते इथेच राहून इथे सगळं सांभाळतात. काय झालं? इथेच थांबला. काय असते लगेच काय रेकॉर्डिंग चालू. इथे कॅम्प टेमघर आहे जिथे आम्ही येऊन गेलो. ते अमितच्या क्लायंटचं आहे. त्यांना अमितने फार असं म्हणजे छान वाटलं त्याला सांगायला की आम्ही इथे इथे थांबलो. तर ते आता एवढे मागे लागले, ते अमितला म्हणतायत की इथे तुम्ही हां माहिती आहे चांगल्या याच्याने असं म्हणतायत की तुम्ही तिथलं चेकआउट करा आणि इकडे येऊन राहा. सो माझं असं म्हणणं आहे की इथलं उद्या चेकआउट करून चेक इन तिकडे करूया उद्या, आणि मंडेला विल चेकआउट. पण अमितला ते काय माहिती आता
ते अंडर डिस्कशन आहे. सो आमचं ठरलं की मी सांगेन. कुठे फोटो काढ म्हणत होतास? मला म्हणत होता कुठेतरी फोटो काढ. आणि येस 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 माझी फेवरेट माझे केस अडकले. झोकची बॅग ती आलेली आहे आणि ती मला एवढी आवडली आहे की मला असं वाटतं तिला कुठं कुठं घेऊन मिरू. मस्त एकदम. मी 2 मागवलेल्या, एक ऑफिससाठी आणि एक असंच मला आवडली म्हणून घेतली. पण ती खूप छान आहे, म्हणजे मी खूप वापरते. दाखवते. सो मला खूप आवडली आहे तिचा हे फील. आणि मी खूप काय काय भरले आहे तिच्यात. इफ यू कॅन सी हे 36 एकर्समध्ये हा पूर्ण आश्रम आहे आणि छान आहे. माझा हात का दुखतो? मी कुठे चालला आहेत? एवढ्या वर हिल टॉपला रूम्स आहे. माझे पाय दुखून आले आणि हा आमच्याकडे सो गाईज येस आमचं जेवण झालं आणि आता आलो आहे मी रूममध्ये. एक तासभर आराम करू, मग मेडिटेशन सेंटरला जाऊ. क्यों गेला? काय बोल क्या? सो 3:30 वाजता आम्हाला मेडिटेशनच्या ह्याच्यासाठी जायचं होतं. 3:23 झाले. आम्ही जातो. मी धनाडाळ खाते, माझी फेवरेट. सो मेडिटेशनचं त्यांचं म्हणजे सगळेच एकत्र करू शकतात, तर ते आहे 6 वाजता. पण आम्हाला शिकायचं आहे, मला आणि अमितला, त्यामुळे आम्ही स्पेशल बॅचला, म्हणजे ते पर्सनल आम्हाला शिकवतील, तर ते आहे आता 3:30 वाजता आम्हाला बोलवलेलं त्यांनी. सो ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग त्यांचं असं आहे की आम्ही त्याचे पैसे घेत नाही. बघू ते कसं शिकवतात. आम्ही अद्वैला पण घेऊन चाललो आहे. अद्वैमुळे जर डिस्टर्ब झालं तर आमच्या दोघांपैकी एक बाहेर येईल. आमचे रूम तिकडे आहेत वर आणि आम्ही इकडे ध्यान केंद्रात चाललो आहे. हे आहे जे आमचं मेडिटेशन आम्हाला शिकवणार आहेत. ते काय नाव आहे? एक्झॅक्ट 3:30ला आलेत ते. काहीच बोलू नको, आम्ही न करत राहू. Left of that, far left, is Lahiri Mahashaya. Lahiri, who is a disciple of Babaji. And then Disciple is, I don't know this word. you know the word guru? Yeah. Okay, so Lahiri is हे बघ, इथेच उभा राहा Shisha. आणि एकदम So, नीट बघत करत. आणि मला उभं राहिलं काय ते ग. Yogananda was Shisha to Swami Shakteshwar. Okay. So, are you, Uncomfortable. you're comfortable? You got a cushion there? Yes. Okay. And we've got a cameraman over there. Yeah. Okay. Okay. So let's just try. बाबा बोलायचं येऊ नाही. का? बोलायचं नाही आता, हा? काहीच नाही बोलायचं, आमचे डोळे बंद असते. Maybe he can try also. कुठं बसतो? चालेल ना? Can he try getting into a good posture? where असं his कसं आहे spine- माझ्यासारखं where his सरळ spine is बसतोय. straight? पाय खाली घे. हां. Yeah, knees down. हे सरळ राहिलं पाहिजे मला, पाठीचं काम. हां, आलं लक्षात?
Hands can go here. If the hands are here, then this is more receptive for the hands. The palms up is more receptive. You understand? Yeah. For receiving. And we're trying to receive God's grace. We're trying to be open to receive God's grace. So hands open is good. Hands here at the junction of the thigh and the abdomen means that the weight of the hands is on the thigh. It's not pulling our shoulders down. Okay? Also, with the elbows back, that means our chest is open. Heart chakra is very important to have open. God is love. So, but if we want to receive God's love, our heart chakra needs to be open. And the arms are supporting the spine a little bit. So, let's try to watch the breath for just a couple of minutes and see if we can observe the breath without controlling the breath. Can we try this? I can keep my hands in whichever position I feel comfortable, or do I have to try it like this? Well, this is the way that Yogananda suggested. Oh. Your left knee is still laid on. You gotta have it. Yeah. You gotta have it. Your body does that automatically. So shall I suggest it this way, I think? Well, I want you to be comfortable. Maybe because of 2 kilos or? Well, he needs a taller cushion. I think it's because of habit, that's all. Just for a couple of minutes, okay? Yeah. So, let's close the eyes and focus on the breath coming in and breath going out. Just try to focus your mind. Keep your mind focused on the breath. Your mind will probably wander. Every time the mind wanders, bring it back. सो यांनी शिकवल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 15 मिनिट्स मेडिटेशन केलं आणि खूप छान वाटलं. मस्त होता हा एक्सपिरियन्स. सगळ्यांनी एकदा करून बघावा असा होता. सो गाईस येस, आमचं मेडिटेशन झालं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला असं वाटत होतं की त्यातनं बाहेरच नाही यायचं. खूप मस्त होतं, म्हणजे असं शांत वाटलं. खूप छान होतं. मला बोलले तर खूप सुंदर. मी रेकॉर्ड केलं आहे, ते कितपत झालं आहे, माझं स्टोरेज फुल झालेलं, त्यामुळे ते कितपत रेकॉर्ड झालं आहे ते मला चेक करायला लागेल. आणि जे झालं असेल ती क्लिप मी अटॅच करेनच. तर खूप छान टिप्स आहेत की आपण कसं, म्हटले आपली पोझिशन कशी असावी मेडिटेट करताना आणि कसं मन शांत करायचं वगैरे, हे सगळे त्यांनी टिप्स होते. मला बोलू दे. अद्वैला बोलायचं आहे. मला पद्मासनमध्ये खूपच छान वाटलं आणि आवडलं. आईला पण आवडलं. तर त्याला पद्मासन नाही वज्रासन म्हणायचं आहे. आणि खूप छान होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल. म्हणजे कुठल्या पोझिशनमध्ये आपण बसायचं आहे आणि आपलं पोश्चर कसं असावं, आपण कशा प्रकारे मन शांत करू शकतो, असं सगळं होतं. सो ओव्हरऑल द एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. मी क्लिप अटॅच करेनच, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल. सो येस, आता आम्ही चाललो आहे रूममध्ये. 1 तासाचं सेशन, म्हणजे आधी वाटलेलं की 1 तास, म्हणजे अमितचं आणि माझं पण हे झालं की 1 तास कायच असणार आहे. तर 1 तास कसा गेला कळलं पण नाही. आणि .3:30ला स्टार्ट झालं आणि .4:30ला त्यांनी संपवलं. सो मजा आली. आता रूममध्ये कुणाला नाही ते आता असतं ते कोण का बोलला नाहीस तू त्याला? आ जाओ, म्हणलं तो एन्जॉय करो, ये भी खत्म करो, उधर भी आ जाओ.
काय म्हणलं अजून? स्पिरिच्युअल लीडर. आई आता आपण कुठे जाणार आहे? कटिंगला. केस बघ किती वाढले. मी कटिंगचं नाही विचारत आहे. मग माझे मित्र काय जायचे ना ते मित्राकडे नाही जायचं, रिसॉर्टला जायचं. त्या रिसॉर्टला जायचं. म्हणजे कधी जाणार आहे? इथे जागा वगैरे छान होती ना तशी, आम्ही गप्पांना निवांत बसले. 2-3 रूम एकत्र करून टाकायचे म्हणजे आवाजाचा त्रास. आपले लोक पण आई आपण कधी जाणार आहे? हॅलो गाईज, सो मी चालली आहे संध्याकाळच्या मेडिटेशनला. पण त्यांनी आधीच सांगितलं की काहीतरी इकडे माउंटेनला जायचं आहे, म्हणून मी झाली आहे रेडी अँड गोईंग फॉर दॅट. अमित गेला आहे पुढे, उशीर झाला मला, चेंज करत होते मी म्हणून. सो आपण पण जाऊया. Yeah, we'll go this way. या येस. तू असे झाले ना. हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही सो गाईज, या पायवाटीने मी ट्रेक करत वर आले. हे आधीच गेलेले लोक, मी कसं तरी शोधत आले आणि खूप सुंदर व्ह्यू हे बघा. मज्जा येते मला आणि मी पळत पळत आले. दिस इज दी पायवाट आणि इधर से आई. अद्वय आणि अमित आहेत. पकडतो. एकदमच जंगल आहे हे प्रॉपर. तिकडनं सरळ होतं का जरा अमित? माहित नाही, तिकडनं इथूनच आलो मी तुला घ्यायला तिकडे गेलो आलो काय. सो गाईज, एकदम डेंजर रस्ता, अगदी पायवाट म्हणजे ॲक्च्युली आपलं एक पाऊल बसेल ना अशीच ती पायवाट आहे. आणि त्याच्याने मी एकटी हिंमत करून गेलेले. आता येताना ठीक आहे अमित आणि अद्वय आहे सोबत, पण जाताना लिटरली मी एकटी गेलेले. आणि म्हणजे मी एवढी कमजोर दिलवाली असून सुद्धा कसं काही हिंमत झाली माझी जायची काय माहिती. पण डास आहे तिथे. सो मी गेले. हे बघा असा सगळा रस्ता आहे. चल चल बेटा. हा उचल उचल अमित. देख छत्री घेऊ का? तर एकदम गवत आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा, म्हणजे मी जसं बोलले ना की एकच पाऊल आपण ठेवू शकतो असाच रस्ता आहे. आणि हे असं सगळं गवतातून आय एम गोईंग. येताना माझ्याकडे छत्री होती, तर छत्रीने मी वेगळं केलं. आता अमितकडे दिली आहे. पण हाऊस मला वर जायची अँड तुम्हाला सगळ्यांना दाखवायची पण की काय ॲडव्हेंचर करतो आहे आम्ही इकडे. मजा आली. इट वॉज गुड. हे इथंच आहे म्हणजे अगदी 5 minutes to 7 minutes वन साईड ट्रेक होता तो.
हे बघा, हे त्यांचं ध्यान करायचं आहे. इथे चालू झालं आहे, लोक आहेत आत. आम्ही चाललो आहे आता तिथे आत. सो गाईज, आम्ही मेडिटेशनचं सेशन होतं सगळ्यांचं कॉमन 6 वाजता, त्याला गेलेलो 6 ते 7 आणि आता आम्ही चाललो आहे रूमकडे. आणि आई मला म्हणते की तू घरी जा आणि मी म्हणते की आई तू घरी जा. आमचं दोघांचं भांडण सुरू आहे. सो गाईज, येस, आम्ही इथून चेकआउट करतो आहे आणि कॅम्प टेम घरला चाललो आहे, तिथे चेक इन करू. सो आमच्या आणि बॅग्स बोल. झाल्या आहेत पॅक. हा बोलले. हां, अद्वय बोलतोय. आता आम्ही उद्या चेकआउट करणार होतो, पण भावांचा मित्र म्हटला की कॅन्टीन घडला आहे. मग आम्ही गेलो, जातोय आता, म्हणजे त्यामुळे आता चेकआउट करायचं ठरलंय. बाबा अप्पर टिप्पर करा ना थोडं. परत आहे ना डिप्परला आहे बघ, कमी दिसतं. अच्छा.